विश्व स्वास्थ्यं भवतु। आषाढी एकादशीचा उपवास आणि आयुर्वेद दृष्टिकोन। उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, भगवंताच्या जवळ राहणे। त्यासाठी पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिय व मन या सर्वांचा निग्रह करून भगवंताच्या तल्लीन होणे, ज्यामुळे शारीरिक व मनशुद्धी होते, त्याला उपवास म्हणतात। उपवास का करावा? तर एकादशीच्या काळात पृथ्वीभोवती 0G बेल्ट म्हणजे आकर्षण रहित कडे तयार होतं, ज्यामुळे पृथ्वीवरचं गुरुत्वाकर्षण कमी होऊन शरीरातील पचनक्रिया मंदावते व त्यासाठी लंघन म्हणजेच उपवास करावा। मनुष्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी यकृत फार महत्त्वाचे असते व त्यातील पॅरेन्काइमा सेल्स हे विषारी अन्नघटक बाहेर टाकण्याचे काम करत असतं व उपवासामुळे ह्या सेल्स आणखीन ॲक्टिवेट होतात व त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते। उपवास कसा करावा यासाठी आयुर्वेदाने दंतधावनापासून सुरुवात सांगितली आहे व त्यामध्ये आंबा किंवा पेरूची पाने चावून खावी किंवा कडुलिंबाच्या काडीचे दंतधावन करावे। तसेच या उपवासाच्या काळामध्ये जास्तीत जास्त गरम पाणी प्यावे। ताक, कोकम, लिंबू पाणी, शहाळ्याचे पाणी, दुग्ध किंवा फलाहार असा आहार आपल्या शरीरात असावा। एकादशीचा उपवास बरेच जण करतात, पण त्यातही आषाढी एकादशीचा उपवास महाराष्ट्रात लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनीच केलेला असतो। कारण आषाढात पावसाळा चालू झालेला असतो व पचनक्रिया खूप मंदावलेली असते, त्यासाठी शरीराला पाचनाला आराम मिळावा व पचनक्रिया आणखीन चांगली व्हावी यासाठी आपल्या शास्त्रात उपवास सांगितलेला आहे। आषाढी एकादशीचा उपवास द्वादशीला कसा सोडावा? तर त्यासाठी वाघाट्याची फळे किंवा त्याला गोविंद फळ असेही म्हणतात, याची भाजी करावी, कारण ते वातकफशामक आहे, ज्यामुळे क्षयरोगावर म्हणजेच टीबीवर तसंच उदरशूल यामध्ये त्याचं उत्तम काम होतं, त्यामुळे वाघाट्याची भाजी नक्की खावी। आमची आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशन संस्था ही छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे येथे इलनेस व वेलनेस यावर कार्य करते, त्यावेळी नक्की एकदा भेट द्यावी। या चातुर्मासात सर्वांनी एकदा पंचकर्म अवश्य करून घ्या। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।